तर मागच्या क्लासमध्ये आपलं काय झालं शिकून? कोण सांगेल शॉर्ट मध्ये, 1 मिनिटामध्ये काल आपण काय शिकलो? तुम्हाला काय समजलं? चला, जो पण बोलेल अनम्यूट करून त्याला आज आपण टायटल देऊया, जीनियस ऑफ द क्लास म्हणून. हा, कोण सांगते? कोण सांगेल? कोण सांगेल? लवकर लवकर मुलांनो, आपल्याकडे ऑनलाईन मध्ये खूप कमी वेळ असतो. काय नाव होतं काल आपण जे शिकलो त्या वस्तूचं, जी गोल गोल मस्तपैकी फिरत होती? मोटर. हा, मोटर. मोटर कसं काम करते ते आपण बघितलेलं. अच्छा, मोटरचं तत्व काय होतं? सांगितलेलं मी तुम्हाला, मार्क पण करून दिलेलं. काय होतं, कोणत्या तत्वावर मोटर काम करते? कुठल्या ऊर्जेला कुठल्या ऊर्जेत रूपांतरित करते मोटर? चला, आज आपण पुढचा भाग बघूया. आपली मोटर काय करते? विद्युत ऊर्जेला यांत्रिक ऊर्जेमध्ये त्याचं रूपांतर करते ना, त्या तत्वावर काम करते ती मोटर. बर, चला. तर हे आपलं काल झालं. आज आपण हा वाला पार्ट शिकणार आहोत. विद्युत चुंबकीय प्रवर्तन म्हणजे इंग्लिशमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. काल डिस्कस केलेलं ना आपण. जर वाहकातून विद्युत धारा वाहत असेल तर तो चुंबकाचं काम करतो. ह्याच्या उलट शक्य आहे का? चुंबकाकडून विद्युत धारा मिळू शकते का? तर त्याच्यासाठी एका शास्त्रज्ञाने खूप एक्सपेरिमेंट्स केले, प्रयोग केले आणि त्याला सक्सेस मिळाली. तर तेच आज आपण शिकणार आहोत. बर मुलांनो, एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती. 1 मिनिट मी पुस्तक घालवते. आणि ज्यांचे पण कॅमेरा ऑन आहेत, एकच शाळेचा कॅमेरा ऑन आहे, सगळ्या शाळेने जरा प्लीज 1 मिनिट तरी कॅमेरा ऑन करा. मुरुमगाव, अलविहीर, कोटगुल, सगळ्यांनी जरा 1 मिनिट कॅमेरा ऑन करा. हा, मला सांगा, तुमच्यापैकी आता 10वी नंतर सायन्स कोणाला घ्यायचंय? हात वर करा. मला माहिती आहे ना, 10वी नंतर सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्स असतं. ओके, शहाडा मधल्या जवळजवळ सगळ्यांनाच सायन्स घ्यायचंय. भालेर मधून थोडेशे जणांनी हात वर केलाय. ओके, आणि मुरुमगाव मधून कोणालाच नाही घ्यायचंय सायन्स. ओके, 2च मुलींना घ्यायचंय. मला तर 2च हात दिसतात. ओके, आणि अलिविहीर मधून कॅमेराच ऑफ येतो. बरं ठीक आहे, काही हरकत नाहीये. गर्ल्स, हे तुम्हाला पुस्तकामध्ये दिसतंय? ज्यांना खास करून सायन्स घ्यायचे, सगळ्यांसाठीच आहे हे, पण खास करून ज्यांना सायन्स घ्यायचे त्यांना तर हे करावंच लागेल. बघा, म्हणून मी काय काय गोष्टी तुम्हाला इंग्लिश मधून पण सांगते. हे दिसतंय? विद्युत चुंबकीय प्रवर्तनला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हे नाव दिले. प्रत्येक ठिकाणी बघा, जे मेन मेन टॉपिक्स आहेत इंग्लिश मध्ये त्याची नावं दिलेली आहेत. हे जे आहे, तुम्हाला ज्यांना सायन्स घ्यायचंय त्यांना पाठ करावं लागेल. तर ज्यावेळी तुमची आता 10वीची बोर्डाची परीक्षा होईल, काय करायचंय, 8वी ते 10वी हे सायन्स आणि मॅथ्सचं पुस्तक घेऊन बसायचं बरोबर, आणि हे सगळे शब्दार्थ लिहून काढून पाठ करायचे. नाहीतरी मग 11वीत गेल्यावर काहीच समजत नाही. म्हणून हे शब्द आधीच माहिती असतील तर कॉलेजमध्ये ज्यावेळी तुम्ही जाल, त्यावेळी तुमचे टीचर्स ज्यावेळी तुम्हाला शिकवतील तर त्यावेळी तुम्हाला ते समजेल, नाही तर समजणारच नाही. ठीक आहे, चला. तर आता ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन काय आहे? आणि इथे बघा, ह्याचं नाव दिलंय का? सायंटिस्टचं नाव दिलेलं आहे. हे दिसतंय? बघा, वाचूयात आपण. काय दिलेलं आहे?
एखाद्या विद्युत वाहक चुंबकीय क्षेत्रात हालत आहे किंवा स्थिर विद्युत वाहकाभोवती चुंबकीय क्षेत्र बदलते आहे, तर मग काय होईल? तर ह्याचंच उत्तर शोधण्यासाठी मायकल फॅरेडे नावाच्या शास्त्रज्ञांनी काय केलं? संशोधन केलं. कधी? 1831 मध्ये. तर चला आता काय केलं त्यांनी नक्की, त्याच्यासाठी मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते, तुम्हाला अजून जास्त छानपैकी समजेल. 1 मिनिट द्या मला. मुलांनो, आता हे काय सांगितलेलं आहे की आपण काय घेतलेलं? विद्युतधारा एका वाहकातून घालवली की आपोआप चुंबकीय क्षेत्र निर्माण झालं. तसंच आपण जर चुंबक घेतलं आणि एक अशी वायर घेतली जिच्यातून आपल्याला विद्युतधारा घालवायची, तर त्या चुंबकामुळे त्या वायर मधून विद्युतधारा वाहते का? वाहते की नाही वाहत? हेच बघण्यासाठी हे जे मायकल फॅरेडे नावाचे जे शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी एक्सपेरिमेंट केलेला होता. कळतंय? आता मी काय करणार आहे, तो जो व्हिडिओ असेल ना, तो मी इंग्लिशमध्ये तुम्हाला, म्हणजे तो व्हिडिओ इंग्लिशमध्ये मी तुम्हाला तो एक्सप्लेन करेल मराठीमध्ये. ठीक आहे? चला, व्हिडिओ ओपन होतोय. चला, ह्याचा मी आवाज बंद केलाय आणि ह्याचा स्पीड पण वाढवते. तुम्हाला हे बघ, इथे प्लेबॅक स्पीड म्हणून ऑप्शन असतो, पण व्हिडिओ फास्ट करून बघू शकतो आपला वेळ वाचवण्यासाठी. ठीक आहे? चला, आता इथे बघा काय आहे. हे आपलं नॉर्मल सर्किट आहे मुलांना. बघा, हे इथे सेल लावलंय, आपला नॉर्मल रिमोट मधला वगैरे सेल असतो तो. आणि बघा, विद्युतधारा चालली आहे तर बल्ब पेटलाय. आता ना समजा आपण एक असा बल्ब घेतलाय की जो उलटा लावला तरी सुद्धा पेटेल. समजा एक असा बल्ब आपण घेतला, जसं आपण पुढे जाऊन पण बघणार आहे. आता इथे बघा काय होतंय. आपलं विद्युतधारा, सेलमुळे विद्युतधारा वाहते आणि त्याच्या भोवती काय निर्माण होते? चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. राईट? जसं की आता हे आपण कुंतल बघितलेलं बघा काही दिवसांपूर्वी. तर आपण काय केलं, त्याच्यातून इलेक्ट्रिक करंट म्हणजे विद्युतधारा पास केली, त्याच्यामुळे आपल्याला हे काय भेटले? चुंबकीय क्षेत्र मिळालं. राईट? आता ह्याच्या उलट शक्य आहे का? हे कोणी चेक केलं? हेच मायकल फॅरेडे हे आहे. तर मॅग्नेटिक फील्ड म्हणजे चुंबकीय क्षेत्रामुळे आपल्याला विद्युतधारा मिळू शकते का? म्हणजे नुसतं आपण चुंबक घेतलं आणि विद्युतधारा मिळू शकते का मुलांना, ते बघतो. म्हणजे काय, न बॅटरी ना सेल ना आपला जो मेन स्विच आहे ते सगळ्यातलं कुठलाच न वापरता आपल्याला विद्युतधारा, म्हणजे नुसतं चुंबक आणि आपली साधी वायर घेतली तर आपल्याला विद्युतधारा मिळू शकते का? हे कोणी चेक केलं? मायकल फॅरेडे यांनी एक्सपेरिमेंट करून. आता बघा, हा एक्सपेरिमेंट काय आहे तो आता इथे आपण बघणार आहोत. काय घेतले आता आपण? वायर घेतली, नॉर्मल वायर. आता वायर मधून आपला करंट जाईल की नाही ते कसं कळणार आपल्याला? ते आपण हे यूज करणार आहे गॅल्व्हनोमीटर चेक करण्यासाठी. आता हे गॅल्व्हनोमीटर काय आहे? ॲमीटर काय असतं मुलांनो? आपल्या नॉर्मली विद्युत परिपथामधून किती करंट चाललाय, म्हणजे किती विद्युतधारा वाहते, ते आपण कशाने पाहू शकतो? ॲमीटरने मोजू शकतो. हे तुम्हाला गेल्या वर्षी 9वी मध्ये होतं. गेल्या वर्षी होतं ना, विद्युतधारा आपण अँपियर मध्ये मोजतो. रोध जो आहे तो आपण ओम मध्ये मोजतो. ओहमचा नियम पण होता तुम्हाला गेल्या वर्षी. आठवते? ज्यांना ज्यांना आठवते थोडंफार हात वर करा. गेल्या वर्षी जर नीट अभ्यास केला असेल तर डेफिनेटली आठवेल. तर मग ओके, ग्रेट, ठीक आहे, काही मुलांना तरी आठवते.
मग आता हे ॲमीटर आणि गॅल्व्हनोमीटर मध्ये काय फरक आहे मुलांनो? ॲमीटर ना फक्त एकाच दिशेमध्ये जी विद्युतधारा वाहते तेच तो मोजून सांगू शकतो. पण समजा विद्युतधारेची दिशा बदलली तर मग ते मोजू नाही शकत. मग आपल्याला काय करावं लागेल माहितीये का? ते पूर्ण परिपथापासून त्याला ॲमीटरला काढून मग उलट करून त्याची टोकं एक्सचेंज करून इकडचं टोक तिकडे, तिकडचं टोक इकडे करून लावावं लागेल. तर मग तो ॲमीटर काम करेल. पण हे गॅल्व्हनोमीटर काय आहे? हे तुम्हाला विद्युतधारेची जरी दिशा बदलली तरी पण दोन्ही बाजूच्या दिशेचा तो करंट मोजून सांगेल. ठीक आहे, आता गॅल्व्हनोमीटर बद्दल अजून तुम्हाला पुढे थोडं समजेलच. सध्या हे बघा. आता बघा इथे दिसते तुम्हाला ही विद्युतधारा जी वाहते ही गॅल्व्हनोमीटर इकडे राईटला ह्याचं बघा सुई गेलीये. बघा आता दिसते करंट दोन्ही बाजूंना जर चेंज झाला तर गॅल्व्हनोमीटरचं राईट लेफ्ट होत होतं. आता आपण काय केलंय गॅल्व्हनोमीटर न घेता एक असा बल्ब घेतलाय की करंट बघा विद्युतधारा एका दिशेने वाहत असल्यावर तो बल्ब पिवळा पेटतोय आणि विद्युतधारेची दिशा उलटी केल्यावर तोच बल्ब कसा पेटतोय? निळा पेटतोय. ठीक आहे, आता बघा पुढे आपण काय करणार आहे? आता ह्याच्यामध्ये बघा ना आपण सेल जोडलाय ना बॅटरी जोडलीये. फक्त विद्युतधारा वाहते की नाही ते आपल्याला कळावं म्हणून बल्ब जोडलाय हा वायरला. म्हणजे ही आपली साधी सुधी कॉपरची एक वायर, तांब्याची वायर घेतली आपण आणि त्याला बल्ब जोडलाय. आता मग तेच आपल्याला करायचंय की जर आपण चुंबक घेतलं आणि त्या चुंबकामुळे ह्या वायरमध्ये, ह्या तारेमध्ये काय बनतंय का? करंट बनतोय का? विद्युतधारा बनतेय का? ते आता आपल्याला बघायचंय. बघा. तर आता काय करतोय? घेतलंय हे चुंबक. आता हे चुंबक मुलांना इथे असंच नुसतं ठेवून दिलं. तर फॅरेडे यांनी बघितले अरे काहीच होत नाहीये. करंट तर काय झालंच नाही निर्माण. मग आता पुढे बघा काय होतंय. हे चुंबकामुळे हे चुंबकीय क्षेत्र जे निर्माण झालंय तेच चुंबकीय क्षेत्र ह्या वायरच्या आसपास पण निर्माण होईल. बरोबर आहे ना? चुंबकाचं जे आकर्षण असतं किंवा प्रतिकर्षण त्याचा प्रभाव ह्या वायरवर पडणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे मुलांनो वायर ही अणूंनी बनलेली असते म्हणजे अणूंवर प्रभाव पडणार आहे. तर बघा पण नुसतं चुंबक ठेवल्याने काहीच नाही झालं. मग आधी त्याला वाटलं अरे नाहीच होते पण चुकून बघा बघितलं काय झालं? मागे घेऊन गेलो, नीट बघा. मागे घेऊन गेलो तो चुंबक लांब घेऊन गेलो त्यावेळी बल्ब पेटला. चुंबकाला जवळ आणलं तरी पण बल्ब पेटलं बघा. मागे घेऊन जाताना येलो कलर, जवळ आणताना ब्ल्यू कलर. मग फॅरेडेंना वाटलं अरे हे काय होतंय? तर आता मग त्यांनी काय केलं? आणखी एकदा कळलं की अरे चला बल्ब पेटला म्हणजे करंट तर निर्माण झाला, विद्युतधारा तर निर्माण झाली. तर मग काय केलं त्यांनी? अजून खूप जास्त ह्याच्यावरती एक्सपेरिमेंट केले. म्हणजे आधी काय केले? चुंबकाला हलवलं. आता चुंबक तसंच ठेवून काय केले? ही बल्बवाली जी आपली वायर होती तिला हलवलं. आता हे पुढे काय केलं मग मुलांनो? आपलं हे जे नॉर्मली पट्टी चुंबक आहे, जे कायम चुंबक आहे, कायम म्हणजे परमनंट मॅग्नेट आहे. त्याचं जे चुंबकत्व आहे ते आपण घालवू नाही शकत. मग ते घेण्याऐवजी आता ह्यांनी काय घेतलं? हे विद्युत चुंबक घेतलं. त्या दिवशी आपण कुंतल वापरून विद्युत चुंबक बनवलेलं होतं ना, वायरला गुंडाळून त्याच्यातून करंट घालवला तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे चुंबकाचं काम करते. काल पण आपण मोटर शिकताना हे रिवाइज केलेलं होतं. तर मग त्यांनी ही अशी वायर घेतली आणि ह्याला काय जोडला? एक आपली बॅटरी किंवा सेल जोडला आणि इथे बघा स्विच आहे, बटन आहे विद्युतधारा बंद चालू करण्यासाठी. तर हे मग आता तुम्हाला माहितीये हे काय काम करणार आहे? हे चुंबकाचंच काम करणार आहे. म्हणजे आपण चुंबकाला कशाने रिप्लेस केले? विद्युत चुंबकाने, राईट. आणि आता आपण परत तीच वाली वायर बल्ब बरोबर जी होती ती घेतली. आता ही अशी जी अरेंजमेंट करतो ना मुलांनो, मग ही ज्याच्यातून विद्युतधारा आपण पास करून तिला विद्युत चुंबक बनवतोय त्याला म्हणतात प्रायमरी कॉईल. आता प्रायमरी कॉईलला तुमच्या पुस्तकामध्ये बघा नाव दिलं असेल खाली या थोडंसं अरे दिसतच नाहीये मला तुमच्या पुस्तकामध्ये.
प्रायमरी आणि सेकंडरी इंग्लिश मीडियमच्या पुस्तकामध्ये होतं. बरं ठीक आहे, मे बी आतमध्ये लिहिलं असेल कुठेतरी, आकृतीमध्ये सरळ सरळ नाही दिसत आहे, वाचल्यावरती आपण थोडस समजेल आपल्याला. बरं ठीक आहे, प्रायमरी म्हणजे पहिली असं म्हणू शकतो मुलांना, आणि सेकंडरी म्हणजे दुसरी. ठीक आहे, तर ही आहे प्रायमरी कॉईल, आणि ही ज्याच्यातून आपण विद्युत धारा वाहते की नाही चेक करणार आहोत ती आहे आपली सेकंडरी कॉईल. तर आता बघा, इथे काय करतोय ना आपण, इथे ह्या दोघांना पण हलवत नाहीये, ह्या चुंबकाला हलवत नाहीये. इथे फक्त आता काय करतोय माहितीये, हे जे बटन आहे ते फक्त आपण ऑन ऑफ करतोय, बंद चालू कर. हे बघा दिसलं, बटन बंद केलं की थोडस वेळासाठी बल्ब पेटला आणि बंद झाला. आता बघा, ठीक आहे, आता बटन ओपन करूया, म्हणजे विद्युत धारा चालू केली, बटन बंद केलं म्हणजे विद्युत धारा चालू केली, थोड्या वेळासाठी बल्ब पेटला. आता बघा, विद्युत धारा बंद केली, परत बल्ब पेटला. विद्युत धारा चालू केलं येल्लो कलर होता, आणि विद्युत धारा बंद केलं ब्ल्यू कलर होता. याचा अर्थ तुम्हाला बघितलं ना आपण आधीच, एका दिशेतून विद्युत धारा वाहत असेल तर येल्लो कलर, आणि उलट्या दिशेतून वाहत असेल तर ब्ल्यू कलर, हे आपण बघितलं. आता हे असं का घडतंय, मग फॅरेडेने अंदाज लावला असेल की ही जी चुंबकीय क्षेत्र आहे, आपण ज्यावेळी ह्या मॅग्नेटला मागे पुढे करतोय, तर चुंबकीय क्षेत्र जे आहे, जे वायरला त्या लाईन्स भेटतात नाही ना, हे बलरेषा, त्या बदलत जातात. मग अशा बदलत जाणाऱ्या चुंबकीय क्षेत्राला इंग्लिशमध्ये म्हणतात फ्लक्च्युएटिंग मॅग्नेटिक फील्ड. फ्लक्च्युएट होणं, आपली विद्युत धारा पण बघा कधी कधी फ्लक्च्युएट होते, होतं असं, बल्ब असं अचानकच कमी जास्त व्हायला लागतो लाईट कमी जास्त झाल्यावरती, है ना. ही कमी जास्त होणे यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात फ्लक्च्युएट होणे. तर मग ही विद्युत धारा म्हणजे चुंबकीय क्षेत्र असं ज्यावेळी ते फ्लक्च्युएट होतंय, असं ज्यावेळी फ्लक्च्युएट होतोय तेव्हाच बल्ब पेटतोय बघा. आणि बघा आता हे जवळ आणलं, येल्लो झालेला बघा, लांब घेऊन चाललो, ब्ल्यू झाला. ठीक आहे, मग फॅरेडेला जे हवं होतं ते मिळालं, की येस, आपण चुंबकीय क्षेत्रामुळे विद्युत धारा निर्माण करू शकतो. आणि तुम्हाला माहितीये मुलांनो, ही जी डिस्कव्हरी झालेली होती, म्हणजे हा जो शोध लागलेला होता, हा शोध खूप खूप महत्वाचा ठरला. ह्याच्यावरच आधारित आपण आजच्या वेळेमध्ये खूप सारी उपकरणं वापरत आहोत. ऑलरेडी आपण खूप सारी उपकरणं वापरतोय. ठीक आहे, आता तुम्हाला हा फॅरेडेचा एक्सपेरिमेंट तर समजला. आता बघा, इथे आता बल्बच्या ऐवजी, थांबा आता अजून एक व्हिडिओ बघूयात मुलांना. इथे आता जर आपण बल्बच्या ऐवजी, चला मी आता ना व्हिडिओ दुसरावाला ऑन करते, तोपर्यंत तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये बघा. चला सगळे जण, हा बघा, हे बघा, हे आहे ते गॅल्व्हनोमीटर. तर गॅल्व्हनोमीटर मध्ये बघा, इथे जी लिहिलेलं आहे, अॅमीटर मध्ये इथे ए लिहिलेलं असतं. तर तुम्ही बघू शकताय बघा, इथे थोडस पुसट आहे, पण तुमच्या पुस्तकात कदाचित क्लिअर असेल. हे बघा, इथे 0 मध्ये, मग इकडे किती आहे, इथे 100, 200, 300, आणि ह्या बाजूला पण 100, 200, 300. म्हणजे एका बाजूला समजा विद्युत धारा वाहते, तर ते समजा राईटला दाखवते 100 अँपियर मिली अँपियर वाहते, आणि विद्युत धारेची दिशा चेंज झाली की तो लेफ्टला जाईल, म्हणजे एकदा काटा राईटला जातो, दुसऱ्यांदा लेफ्टला जातो, जेव्हा विद्युत धारेची दिशा जी आहे ती बदलते. विद्युत धारेची दिशा जी आहे ती बदलते. आता बघा मुलांनो, हे गॅल्व्हनोमीटर बद्दल अजून इथे माहिती दिलेली आहे, ही तुम्ही आता स्वतःहून वाचा, सोपी आहे, एवढं काय अवघड नाहीये. ठीक आहे, नाही समजलं तर मला नेक्स्ट क्लासमध्ये नक्की विचारा. तसं आता आपण ज्यावेळी ना, काल आपण बघितलेलं चलचरित्र, पुढचा जो आपला ह्याच्या नंतरचा जो टॉपिक आहे ना, जनित्र, जे जनित्र फिरतं आणि विद्युत धारा निर्माण होते, जनित्रचं नाव तुम्ही ऐकलं असेल मुलांनो, वरतून जे पाणी पडतं त्याच्यामुळे बघा जनित्र फिरतं आणि विद्युत धारा बनते, हे तर कॉमन गोष्ट माहिती असेल तुम्हाला.
तेच ऍक्च्युअल मध्ये कशी बनते त्याचा अभ्यास आपल्याला आहे. मग त्याच्यामध्ये गॅल्व्हनोमीटर आपण वापरले. मग तो व्हिडिओ मी ज्यावेळी दाखवेल त्यावेळी तुम्हाला गॅल्व्हनोमीटर काय आहे ते ऑटोमॅटिकलीच कळेल. ठीक आहे. अच्छा, आता इथे बघा काय केले. आता जे आपण बघितलं आकृतीमध्ये तेच इथे केलंय. फक्त आपली आता जी म्हणजे व्हिडिओ होती त्याच्यामध्ये हे तारेचं कुंतल असलेले जे हे परिपथ आहे ते डावीकडे होतं आणि हे गॅल्व्हनोमीटर वालं जे आहे ते उजवीकडे होतं. तर फक्त त्या व्हिडिओमध्ये गॅल्व्हनोमीटर न घेता बल्ब घेतलेला आहे, एवढाच फरक होता. राईट. तर आता बघा हे तेच सेम टू सेम दाखवले की ह्या चुंबकीय ज्या बलरेषा आहेत ते ह्या तारेच्या कुंडलातून जातात आणि त्याच्यामुळे काय होतो, विद्युतधारा निर्माण होते. आता मुलांनो बघा, नीट ऐका, हे असं का नाव दिलंय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, आणि इथे काय नाव दिलेलं आहे, प्रवर्तन. तर ह्याचा अर्थ काय आहे हे पुढे तुम्हाला इथे कुठेतरी दिलं असेल. होतंय काय, नीट ऐका. बदलत्या चुंबकीय क्षेत्रामुळे विद्युतधारा जी निर्माण होते तर ती जी विद्युतधारा आहे ती आधीपासून नव्हती, आपण त्या विद्युतधारेला बनवलं, म्हणजे इंग्रजीमध्ये आपण त्याला म्हणतात, आपण त्याला इंड्यूस केलं. मग इलेक्ट्रो म्हणजे विद्युत, मॅग्नेटिक, इलेक्ट्रो म्हणजे विद्युत, मॅग्नेटिक म्हणजे चुंबकीय, आणि इंडक्शन म्हणजे प्रवर्तन करणं. कळते? म्हणजे विद्युतधारेचे चुंबक वापरून प्रवर्तन करणं, म्हणून ह्याचं नाव दिलेलं आहे विद्युत चुंबकीय प्रवर्तन. इझी. त्या शब्दामध्येच त्याला तोडलं की त्याला आपला म्हणजे त्याचा अर्थ आपल्याला समजतो. आता बघा इथे आपला फॅरेडेचा जो आहे तो काय नियम आहे विद्युत प्रवर्तनाचा नियम. बघा, कुंतलातून विद्युतधारा चालू करताच किंवा बंद करताच कुंडलात विद्युतधारा प्रवर्तित होते. विद्युतधारा कमी अधिक केल्यासही असे प्रवर्तन दिसून येते. कुंतल कुंडलासमोर बाजूला सरकवतानाही कुंडलात विद्युतधारा प्रवर्तनाने निर्माण होते. तर वरील प्रयोगावरून हे समजते की कुंडलातून जाणाऱ्या चुंबकीय बलरेषांच्या संख्येत बदल झाला की कुंडलामध्ये विद्युतधारा प्रवर्तित होते. ह्याला फॅरेडेचा प्रवर्तनाचा नियम असे म्हणतात. ठीक आहे. तर कुंडलामध्ये निर्माण झालेल्या विद्युतधारेला, ही आपली आता साधी विद्युतधारा नाहीये, ही कोणती विद्युतधारा आहे, प्रवर्तित विद्युतधारा. तर हे तुम्हाला थोडंसं पाठ करावं लागेल. आता आपण जो व्हिडिओ बघितला मुलांनो त्याच्यामध्ये ज्यावेळी बघा हा वाला पार्ट आपण घेतलेला, मी दुसरी स्क्रीन दाखवते, ज्यावेळी आपण चुंबक न घेता विद्युत चुंबक घेतलेलं ते तर आपण हलवत नव्हतो है ना, ते तर एका जागेला ठेवलं. हा फक्त त्याचं बटन चालू बंद केलं तरी पण कसं काय असं होईल, कारण माहिती ते मुलांना काय होतंय बघा, बटन चालू केल्या केल्या ना बटन बंद आहे, म्हणजे विद्युतधारा बंद आहे, त्यावेळी विद्युतधारा कितीवर आहे, शून्यावर आहे. आणि जसं आपण बटन चालू केलं म्हणजे विद्युतधारा चालू केली की काय होतं, सुरुवातीला काही मिली सेकंड्स लागतात, खूप कमी वेळ लागतो पण वेळ तर लागतो, विद्युतधारा 0 पासून एका लेवल पर्यंत पोहोचायला, आणि ती त्या लेवलवर पोहोचली की मग काय होतं, विद्युतधारा समान विद्युतधारा व्हायला लागते. आता मग जोपर्यंत विद्युतधारा 0 पासून त्या लेवल पर्यंत जाते तोपर्यंत मग बघा विद्युतधारा बदलते, याचा अर्थ ते चुंबकीय क्षेत्र जे निर्माण होते ते पण बदलणार आहे. मग तेच ते चुंबकीय क्षेत्राचीच आपल्याला ताकद ज्यावेळी बदलते त्यावेळेस बल्ब पेटतो, हे बघितलेलं ना आपण, राईट. तेच इथे दिलेलं आहे, ज्यावेळी विद्युतधारा बदलते त्यावेळीच फक्त आपल्याला बल्ब पेटताना दिसतो. ह्याच्या बिलकुल उलट पण, ज्यावेळी विद्युतधारा आपण बंद केली तर ती बंद केल्या केल्या लगेच ती शून्यावर नाही येत, काही मिली सेकंडचा वेळ लागतो. जसं उदाहरणार्थ बघा मुलांना, फॅनचं बटन ऑन केल्या केल्या लगेच फॅन 5ने नाही फिरायला लागत ना, हळूहळू तो स्पीड पकडतो आणि मग आपण त्याला ज्याच्यावरती पण सेट केलं असेल, 3 वर 4 वर 5 वर त्याचं रेग्युलेटर फिरवून सेट केलं असेल त्याच्यावरती तो पोहोचतो,
है ना, आणि मग त्याच एकसमान गतीने तो फिरायला लागतो. सेम इथे पण तसंच आहे. कळते मी काय म्हणते? म्हणजे चुंबकीय क्षेत्र ज्यावेळी बदलतं त्यावेळीच विद्युतधारा काय होते? प्रवर्तित होते. प्रवर्तित विद्युतधारा हा शब्द तुम्ही पाठ करून घ्या. इंग्लिश मध्ये याला म्हणतात इंड्युस्ड करंट. ठीक आहे, चला आता मी जसं म्हटलेलं आपण अजून एक व्हिडिओ बघूयात. अच्छा, तोपर्यंत तो तुम्ही काय करायचंय, मी व्हिडिओ शेअर करते तोपर्यंत छानपैकी पटकन ही आकृती काढून घ्यायची. ही आकृती तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते. प्रश्न काय येऊ शकतो माहितीये? विद्युत चुंबकीय प्रवर्तन म्हणजे काय, हा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. त्यावेळी तुम्हाला हे सगळं लिहायचंय. हे सगळं लिहायचंय आणि ही वाली आकृती काढायची. हे बघा, ही वाली आकृती काढायची. नाही दिले इथे प्रायमरी सेकंडरी हे नाव नाही दिले. बरं ठीक आहे, काही हरकत नाही. चला पटकन आता ही वाली आकृती काढा तुम्ही. मला काही सेकंड्स लागतील व्हिडिओ ओपन करायला. थांबा, मी करते व्हिडिओ ओपन. मी शोधून ठेवलेले आहेत पण फक्त ओपन करायला तर वेळ लागतो. एक सेकंड ना मुलांनो, होते ओपन होते. अच्छा मुलांनो, मला जसा व्हिडिओ पाहिजे तसा नाही, म्हणजे त्या व्हिडिओमध्ये थोडासा इश्यू आहे. मी तुम्हाला स्वतःच एक्सप्लेन करते की आज ऑलरेडी समजून घेतले आपण, पण मला आणखी थोडी काही एक्झाम्पल्स तुम्हाला एक्सप्लेन करायचे. तर मी माझा फळा शेअर करते. मुलांनो, मॅगलिव ट्रेन बद्दल ऐकलंय कधी? मॅगलिव ट्रेन. मॅगलिव ट्रेन म्हणजे काय असते माहितीये? फॉरेन मध्ये येते, भारतामध्ये पण येईल आता. ती ना, आपले जो पटरी असते ना ट्रेनची, रूळ, ज्या रुळावरती ट्रेन चालते, तिला अशी ती ट्रेन टच न करता ती थोडीशी हवेमध्ये असते माहितीये, आणि मग ती चालते हवेमध्ये. म्हणजे ती तरंगत असते असं म्हणू शकता तुम्ही. आणि मग ती चालते ट्रेन. आणि मग त्या रुळाबरोबर मग तिचं घर्षण नाही होत, हवेमध्ये असते. त्याच्यामुळे ती ट्रेन जी आहे ती सगळ्यात फास्ट चालते, म्हणून तिला म्हणतात मॅगलिव ट्रेन. तर ती जी ट्रेन आहे ना, आता आपण जे शिकतोय त्या तत्वावरती काम करते. आणि तुम्हाला माहिती हल्ली जर तुमच्या शाळेमध्ये वगैरे जर कधी कुठे बघितलं असेल इकडे तिकडे, तर इंडक्शन कुकटॉप म्हणजे इंडक्शन असलेली शेगडी बनलेली आहे. नॉर्मली ती कॉईल वाली शेगडी नाही, जी एकदम गरम गरम होती, तशी वाली शेगडी नाही म्हणत आहे मी, जेवण बनवायची शेगडी.
अशी वाली शेगडी जी वरतून एकदम पॅक असते, आत काय चाललंय दिसतच नाही आपल्याला, तर ती पण ही इंडक्शनने बनलेली असते. मी तुम्हाला थोड्या वेळामध्ये ते आकृती दाखवेल. ठीक आहे, चला आता बघा, सगळं खाली ठेवा, पेन वही सगळं खाली ठेवा, लिहिणं बंद करा. आकृती नसेल काढून झाली काय हरकत नाही, मुलांना नंतर काढा. आता मी काय शिकवते त्याच्याकडे लक्ष द्या. बघा, तर आता आपण काय करणार आहोत, नीट बघा मुलं. आपण काय केलं, हे आपली ही साधी जी आहे ती वायर घेतली आणि इथे त्या वायरला काय जोडलेलं आहे आपण, हे गॅल्व्हनोमीटर, बरोबर आहे. आता तुम्हाला माहिती आहे हे गॅल्व्हनोमीटर मध्ये ही अशी सुरुवातीला ज्यावेळी विद्युत धारा नाहीये त्यावेळी त्याची जी सुई आहे ती अशी इथे शून्यावरती दाखवेल. आता नीट बघा मुलांना, समजा आता जे आहे इथे आपण हे पट्टी चुंबक घेतलं, हे नॉर्थ साऊथ. आता हे चुंबक आपण कसं आणतोय, इकडे आणतोय, जवळ आणतोय, त्या कॉइलच्या जवळ आणतोय. तर समजा त्यावेळी मग काय होईल माहितीये, जोपर्यंत हे मुव्हिंग आहे, जोपर्यंत म्हणजे हे पट्टी चुंबक गतिशील आहे, म्हणजे जोपर्यंत ते इथे येतंय तेवढ्या वेळासाठी ही जी सुई आहे ती कुठे जाते माहितीये, अशी लेफ्टला जाईल, हळूहळू लेफ्टला जाईल, आणि जसं तुम्ही इथे येऊन त्याला थांबवलं परत ती शून्यावरती माघारी येईल. कळते, म्हणजे चुंबक ज्यावेळी येत होतं त्यावेळी सुई जी होती अशी होती, ती आली इकडे लेफ्टला आली, ती अशी होती, सरळ होती आधी, अशी ती लेफ्टला आली, आणि जसं आपण थांबवलं परत ती झिरो वरती माघारी येईल. आता काय केलं आपण, समजा आता जे पट्टी चुंबक आहे त्याची दिशा बदलून आता एस ला जवळ आणलं, एस ला पण आपण जवळ आणतोय त्यावेळी ती इकडे राईटला जाईल, कंपसला येऊन थांबवलं म्हणजे मॅग्नेटला थांबवलं की परत ती माघारी शून्यावरती येईल. म्हणजे होते काय, जोपर्यंत चुंबक गतिशील आहे तोपर्यंत आपल्याला तो प्रवर्तन झालेला करंट विद्युतधारा मिळेल, प्रवर्तित विद्युतधारा मिळेल, आणि जसं गती थांबली, शून्य झाली की विद्युतधारा नाही मिळणार. पण बघा तुम्हाला दिसते मुलांनो, ज्यावेळी आपण इकडे आणतोय म्हणजे नॉर्थला, उत्तर ध्रुवाला इकडे आणतोय त्यावेळी हे लेफ्टला जातंय, आणि ह्याच्या बिलकुल उलट ज्यावेळी आपण हे दक्षिण ध्रुवाला जवळ आणतोय त्यावेळी हे इकडे जातंय. म्हणजे एकाच त्या वायरीमध्ये दोन वेगवेगळ्या दिशेने विद्युतधारा प्रवर्तित होते. इझी, ठीक आहे. चला आता आपण पुढचा भाग बघूया की म्हणजे पुढे आता काय दिलेलं आहे. तर हाच अभ्यास आणखी पुढे वाढवण्यात आला. आता ही जी आहे विद्युतधारा ही कुठल्या दिशेत नक्की प्रवर्तित होईल, कसं समजणार आपल्याला, तर त्याच्यासाठी जो आहे फॅरेडेने दिला, म्हणजे फॅरेडेने हे एक्सपेरिमेंट केली, आणि फॅरेडेच्या ह्या एक्सपेरिमेंटला स्टडी करून मग फ्लेमिंगने अजून एक नियम दिला. गेल्या वेळी आपण बघितलेलं मोटरमध्ये आपण कुठला नियम वापरलेला होता, मोटरमध्ये आपण कोणता नियम वापरलेला होता, फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम, आणि मग आज आपण वापरणार आहे फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम. चला आता ज्या शाळांना कॅमेरा चालू करायला शक्य आहे प्लीज कॅमेरा चालू करा, म्हणजे मला मुलं दिसतील. आणि तुम्ही माझा व्हिडिओ ना स्वतःसाठीच, जर तुम्हाला सेटिंग्स माहिती असतील तर स्पॉटलाइट करा, म्हणजे मी मुलांना मोठी दिसेल. मी स्वतःसाठी स्वतःला छोटं केलेलं आहे तुमच्यासाठी पण, कारण मला मुलांना बघायचंय, नाहीतर माझाच व्हिडिओ मला मोठा दिसतो. अच्छा, जे सगळे मुलं रेडी आहेत आता मी जे सांगेल ते करायला, हात वर करा सगळ्यांनी. रेज युअर हँड चिल्ड्रन, आर यू रेडी? येस, मुरुमगावच्या गर्ल्स रेडी आहेत.
अलवीरचे पण रेडी आहेत. अच्छा, शहाडा स्कूलने का बंद केलं? कॅमेरा बंद का केला? खडगीचे स्कूल हे खडगीचं स्कूल नाही, खडगीचे स्कूलचा कॅमेरा चालू आहे. कोटगुलचा पण कॅमेरा ऑफ आहे. परत भालेरचा पण कॅमेरा ऑफ झाला. सालसादीचा पण कॅमेरा ऑफच आहे. चला ठीक आहे, आता ज्यांनी कॅमेरा ऑन केलेला, काकोडी म्हणून पण ज्यांनी कोणी जॉईन केलं, 3 बोटं घ्या आपली लेफ्ट हँडची. गेल्या वेळी जे आपण केलेलं होतं हे अशी 3 बोटं घ्या मुलांना आपल्या लेफ्ट हँडची. आपण काय बघितलेलं होतं? ही जी आपली तर्जनी आहे ती कश चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवते. मोठा जो हा आपलं मधलं जे हे मोठं बोट आहे ते विद्युतधारेची दिशा दाखवते, राईट? आणि मग जे आपलं अंगठा होता तो कुठल्या दिशेने गती होणार आहे, म्हणजे वस्तूवर जे बल काम करणार आहे ते कोणत्या दिशेने, कारण ज्या दिशेने बल काम करेल त्याच दिशेने वस्तू फिरेल ना. मोशन कुठल्या दिशेने भेटेल? ज्या दिशेने बल काम करते. हे आपण बघितलेलं गेल्या वेळी फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम वापरून. करेक्ट आहे? तर आता आपण काय करायचं आहे? फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम वापरणार आहे. तर बघा खूप साऱ्या गोष्टी कॉमन आहेत, इझिली आता तुमच्या लक्षात राहील. आता इथे दोन्ही बोटांच्या तर्जनी ज्या आहेत ते चुंबकीय क्षेत्राची दिशाच, म्हणजे आपण जे चुंबक घेऊन चाललोय ना त्याची दिशाच दाखवणार आहेत. तर तर्जनी चुंबकीय क्षेत्रासाठीच आहे, फिक्स झालं. अंगठा कशासाठी आहे? मोटरमध्ये गतीला आपण निर्माण केलेलं होतं. आता इथे काय होणार आहे? इथे आपण स्वतःहून गती देतोय ना ते चुंबक हलवून, पण दोन्ही पण अंगठे जे आहेत ते गतीच दाखवतात आहे, म्हणजे आपण त्याच्यावर लावलेला जे बल आहे तेच दाखवतात आहेत. ठीक आहे, अंगठ्याने काय मिळणार आहे? गती, ते पण फिक्स झालं. म्हणजे कुठल्या दिशेने त्याच्यावर बल काम करतं ते पण फिक्स झालं. आता हे जे आता आपलं हे मधलं बोट राहिले, तर मधल्या बोटासाठी गेल्या वेळी आपण विद्युतधारेची दिशा घेतलेली आणि इथे आता मधलं बोट काय दाखवणार आहे? प्रवर्तित विद्युतधारेची दिशा. कळतंय? फरक फक्त काय आहे? मोटरमध्ये विद्युतधारेची दिशा मधल्या बोटाने दाखवलेली, इथे आपण प्रवर्तित विद्युतधारेची दिशा दाखवणार आहे. कळतंय? फ्लेमिंगचा हा उजव्या हाताचा नियम वापरून. आता हा फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम आपण समजून घेतला, जसा डाव्या हाताचा होता तसाच हा उजव्या हाताचा आहे. की त्याने काय सांगितलं, जर समजा आपली तर्जनी उजव्या हाताची तर्जनी चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवत असेल, अंगठा आपण कुठल्या दिशेने चुंबक फिरवतोय त्याची दिशा दाखवत असेल, तर जो प्रवर्तित विद्युतधारा जी निर्माण होते, विद्युतधारा जी प्रवर्तित होते त्याची दिशा कोण दाखवेल? हे आपलं मोठंवालं मधलं बोट दाखवेल. ठीक आहे, हा त्याचा नियम आहे. आता हा नियम आपण वापरणार आहोत. तर मुलांना आता चला, आता पुढचा भाग जो आपण शिकणार आहे ना तो खूप महत्वाचा आहे. म्हणजे आता आपण जे शिकलो ते आपल्या दैनंदिन जीवनात आपण त्याचा कसा वापर करू शकतो तोच आहे आता पुढचा भाग. तर बघा, हा जो फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम आहे, बघ दिसते हे तर्जनी काय दाखवते? चुंबकीय क्षेत्राची दिशा. अंगठा काय दाखवतोय? विद्युत वाहकाची गती. विद्युत वाहकाची गती किंवा चुंबकाची गती आपण ज्याला हे करतोय, मूव्ह करतोय, हलवतोय. आणि मग विद्युत वाहकात प्रवर्तित विद्युतधारेची दिशा. ठीक आहे, तर आता हा जो पुढचा भाग आहे ना मुलांनो, हा प्रत्यावर्ती धारा व दिष्ट धारा. हे प्रत्यावर्ती आणि दिष्ट मला जरा खूप अवघड वाटते, इंग्लिश मध्ये मला सोपं वाटतंय. अल्टरनेटिंग करंट आणि डायरेक्ट करंट, हे डायरेक्ट शब्द वगैरे तर तुम्ही ऐकलेच असतील. हा भाग आपण थोड्या वेळानंतर बघणार आहोत, कारण पुढचा भाग एक्सप्लेन केल्यावर हा भाग ऑटोमॅटिकली तुम्हाला क्लिअर होईल. ठीक आहे, तर चला आपण आता हा जो शेवटचा टॉपिक आहे आता तुमच्या धड्याचा त्याच्यावरती आलोय. विद्युत जनित्र, इलेक्ट्रिक जनरेटर. तुम्हाला माहिती आहे मुलांनो, तुम्ही स्वतः पण हे जनित्र घरी बनवू शकता. म्हणजे तुम्ही स्वतः तुमच्या घरी बसल्या बसल्या विद्युत धारा निर्माण करू शकता. आज आपण जे शिकणार आहे ते नीट समजून घेतलं ना
तर चला, खूप जास्त विद्युत धारा नाही, एक छोटासा बल्ब पेटण्या एवढी तर विद्युत धारा नक्कीच तुम्ही निर्माण करू शकता. एक प्रयोग म्हणून मजा येईल ती तुम्हाला करायला. ठीक आहे. आता हे विद्युत जनित्र काय असतं मुलांना, त्याच्यासाठी आता मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते. ठीक आहे. ते विद्युत जनित्र काम कसं करतं. थांबा. चला, आता हे बघायला ना मुलांनो तुम्हाला खूप मजा येणार आहे. आपलं हे जे विद्युत जनरेटर आहे की नाही, ते आपण काल जी मोटर केली ना, थोडंफार त्याच्यासारखंच दिसतं. आता त्याला मी ओपन करते. आज गुरुवार आहे ना. हो, आज गुरुवार आहे. चला, आता मी काय करणार आहे, हा व्हिडिओ इंग्लिश मध्ये आहे बहुतेक, त्याला मी तुम्हाला मराठीत एक्सप्लेन करते. तर नीट बघा, दिसते सेम वाटतोय ना मोटर सारखा. पण तुम्हाला जर आठवत असेल तर मोटर मध्ये इथे आपण ना बॅटरी जोडलेली. काय केलेलं आपण, बॅटरी मधून करंट घालवत होतो है ना, आणि चुंबकीय क्षेत्र होतं. मग ह्या दोघांमुळे ते जे आर्मेचर होतं, आर्मेचरला काय नाव दिलेलं काल आपण, कुंतल का काहीतरी समथिंग होतं ना मराठीमध्ये नाव, ते आपोआपच फिरायला लागलेलं, ते आपण बघितलेलं है ना. आणि त्याची दिशा कशी काढलेली, फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम वापरून. आता इथे आपण काय जोडलंय, गॅल्व्हनोमीटर, फक्त विद्युत धारा किती वाहते ते मोजण्यासाठी. बाकी इथे आपण सेल, बॅटरी म्हणजे विद्युत घट वगैरे जो विद्युत धारा वाहून नेण्यासाठी कारणीभूत असतो ते काहीच इथे जोडलेला नाहीये, स्त्रोत कुठलाच जोडलेला नाहीये. कारण आपण विद्युत धारा देत नाहीये, आपण बनवतोय ना, आपल्याला विद्युत धारा हवी आहे. चला, आता बघा इथे काय चाललेलं आहे. याचं स्पीड वाढवते. अच्छा, ऑलरेडीच आहे वाढलेला. चला, आताशी वाढवलेला हे दिसतंय. हे नॉर्थ साऊथ, हे आर्मेचर जसं काल घेतलेलं सेम टू सेम तसं दिसतंय हे तुम्हाला, आणि गुलगुल फिरायला लागलं. आता फक्त जर नीट तुम्ही बघितलं तर काल आपण जे घेतलेलं ना, ते अशा दोन दोन रिंग नव्हत्या. येस, हे बघा, हेच मी म्हणते ते जनित्र. आपण काय करतोय माहितीये, ह्याला स्वतःहून आता फिरवतोय, ह्याला आपण स्वतःहून फिरवतोय. आता काय करतो ना, हाताने हे फिरवणारं तुम्ही स्वतः घरी बनवू शकता, पण हे फिरवायलाच पाणी, ते उंचावरून पडणारं पाणी वापरलं जातं. हे जे गोल गोल फिरणारं जे चक्र आहे, त्याच्यावरून उंचावरून पाणी पडलं की ऑटोमॅटिकली फिरायला लागतं, आणि मग विद्युत धारा कशी निर्माण होते तेच आता आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर खूप मजा येईल बघा तुम्हाला. आणि हे तुम्ही ना, तुमच्याकडे अशी साधीशी वायर जरी असली फक्त, आणि आपला एलईडी बल्ब तर कॉमन आहे, तर साधी वायर, एलईडी बल्ब, हे जर तुम्हाला दोन भेटलं आणि ते त्याला जर तुम्ही हाताने गती दिली की तुम्ही विद्युत धारा बनवू शकता. तर चला बघूयात पुढे. आणखी एखादी वस्तू लागेल हे असं ह्याला गोल गोल फिरवण्यासाठी. चला बघूयात. हा, आता इथे नीट दिसते मुलांनो, हे बघा, ही जी आर्मेचर आहे त्याला अर्धा भाग येलो कलरने रंगवलाय आपल्याला फरक कळावं म्हणून. तर मग एक बाजू जी आहे ती, म्हणजे दोन टोक असतात ना त्या आर्मेचरचं, तर आर्मेचरचे एका बाजूचं टोक जे पिवळं केलंय ते बघा, आतमध्ये ही जी पहिली रिंग दिसते त्याला जोडलंय, आणि हे ग्रे कलरचं टोक बघा इकडून येते आणि ह्या बाहेरच्या रिंगला जोडलेलं आहे. म्हणजे एका बाजूला काल काय केलेलं आपण, आठवते, दुभंगलेलं कड, तर ते जे कड्याचे दुभंगलेले दोन भाग होते, त्या दोन भागाला, एका भागाला
एक टोक जोडलेलं होतं, दुसऱ्या भागाला दुसरं टोक जोडलेलं होतं, राईट. आता इथे तसं न करता दुभंगलेलं कडं न घेता दोन वेगवेगळी कडी घेतले, एका कड्याला एक टोक जोडलं आणि दुसऱ्या कड्याला दुसरं टोक जोडलंय, कळतंय? ठीक आहे, चला आता पुढे बघूया आता काय चाललंय नक्की. येस, आता बघा अजून क्लिअरली दिसलं असेल तुम्हाला. येस, दिसतंय. हे जसं जसं आपण याला फिरवतोय हे दिसते गॅल्व्हनोमीटर राईट लेफ्ट विद्युत धारा निर्माण होतीये. छान. आता ह्याचं काम चाललंय कसं नक्की बघा मुलांना. इथे हे आपलं काय आहे, चुंबकाचं नॉर्थ पोल आहे, हे साऊथ पोल आहे, आणि ही काय झाली मग नॉर्थ कडून साऊथ कडे ही काय झाली आपली चुंबकीय क्षेत्राची दिशा झाली. हे बघितलं, हा ॲरो दाखवलेला आहे. आता हा इथे बघा हे नॉर्थ साऊथ, तर आपली चुंबकीय क्षेत्र कुठे काम करते, इकडे डावीकडून उजवीकडे. इथे आता पुढे बघा होतंय काय, हळू आता बघा स्लो मोशन मध्ये बघा, हे दिसते हे येल्लो वालं ह्याला जोडले आणि हे ग्रे वाली साईड ही दुसऱ्या रिंगला जोडलेली आहे. आता ह्याच दोन रिंगला तुमच्या पुस्तकामध्ये नावं दिलेली आहेत R1, म्हणजे आतली जी रिंग आहे पहिली तिला R1 नाव दिले, आणि बाहेरची जी गोल रिंग आहे ब्राऊन कलरची तिला नाव दिलेलं आहे R2, आणि त्याचं नाव दिलेलं आहे त्याला विद्युत वाहक कडी. पुस्तकामध्ये बघा आकृती बघा, दिसते R1 R2 विद्युत वाहक कडी दिसते. अच्छा, खडकीमध्ये ज्या पहिल्या बेंचवर बसलेल्या दोन मुली आहेत, मुलींना तुम्ही काय लिहिताय? तुम्ही व्हिडिओ नाही बघत आहे बेटा? अरे खूप महत्वाचा टॉपिक आहे हा, ह्याच्यावर आधारित बोर्डामध्ये नक्की प्रश्न विचारला जातो. तुम्हाला आता नाही समजलं तर मग कसं होईल? चला बघा इकडे लक्ष द्या. तर आता बघा पुढे, हे आपण त्याला फिरवलं, जसं जसं आपण त्याला इकडे ते गोल चक्र जोडलेलं होतं ना, ते आता इथे व्हिडिओमध्ये नाही दाखवले पण ते असतं. आता ते चक्र ज्यावेळी जे फिरते त्याच्यामुळे काय निर्माण होतोय, हा बघा प्रवर्तित विद्युत धारा निर्माण होते. आता तुम्ही विचार करसाल हे आधी एकदा राईटला जातंय नंतर लेफ्टला, असं का होतंय? नीट बघा आता मुलांना, हे बघा होतंय काय, काल आपण जसं बघितलेलं ना, थांबा माझ्याकडे ते आता पण आहेत ते बुक्स. काल आपण जसं बघितलेलं होतं की मोटरमध्ये आपण काय बघितलेलं होतं की एकदा करंट एकाच दिशेने बाहेर पडत होता, जर तुम्हाला आठवत असेल तर. बघा काल हे आपण असं केलेलं होतं अरेंजमेंट्स, मी दाखवते. काल मी हे असं बुक घेतलेलं होतं, तुम्हाला जर आठवत असेल तर. करेक्ट आहे, विद्युत धारा अशी वाहत होती, घड्याळाच्या दिशेने विद्युत धारा वाहत होती, करेक्ट आहे. आणि त्याच्यामुळे प्रत्येक वेळी विद्युत धारा जी आहे ती हे तुमच्या बाजूला उजवीकडूनच ती बाहेर पडत होती. तुम्ही समोरून बघितलं, तुमच्या हिशोबाने ती उजवीकडूनच बाहेर पडत होती, राईट. आणि विद्युत धारा घड्याळाच्या दिशेने वाहत होती, पण आपली जी मोटर आहे ती घड्याळाच्या उलट्या दिशेने अशी फिरत फिरत होती, राईट. आता इथे काय होतंय मुलांना बघा, नीट बघा. आता आपण काय करतोय, समजा आता हे आपलं जनित्र आहे, हे काय आहे आपलं जनित्र. आता जनित्रामध्ये आपण स्वतःहून त्याला फिरवतोय. आता आपण ह्या जनित्राला ना घड्याळाच्या दिशेने फिरवतो, उलट नाही फिरवत. कारण नॉर्मली बघा आपण जातं पण घड्याळाच्याच दिशेने फिरवतो ना, ते घड्याळाच्या दिशेने फिरवायची आपली नॉर्मल माणसाची एक वृत्ती असते, म्हणून आपण काय करतोय त्याला घड्याळाच्या सरळ दिशेने फिरवतोय. म्हणजे कसं फिरणारे हे दिसते, हे तुमच्यासाठी हे घड्याळाच्या दिशेने फिरते असं. आपण आता ह्या जनित्राला असं फिरवतोय, करेक्ट आहे. आता नीट बघा मुलांना, आता हे जनित्र असं असताना, चला आता आपण काय वापरूयात, फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम. आता तुमच्यासाठी जे चुंबक, इकडे एक चुंबक आहे आणि इकडे एक चुंबक आहे, बरोबर. चुंबकाची चुंबकीय क्षेत्राची दिशा काय आहे, चला आता तुम्ही सगळेजण आता राईट हँड घ्या मुलांना, तुमचा जेवता हात घ्या.
घ्या सगळेजण जेवता आहात चला. काही शाळा मला दिसत नाहीयेत, प्लीज जरा कॅमेरा ऑन करा. शहाडाचे पण कॅमेरा जरा ऑन करा. अच्छा, जिमलगट्ट्याची मुलांना तुम्ही खूप लेट जॉईन झाला रे, क्लास संपायला आला आपला आता. बरं ठीक आहे, चला जेवढं समजेल तेवढं. नंतर रेकॉर्डिंग बघा. बघा, तर ही घेतलं आपण. मॅडम आमच्याकडे नेट नव्हता म्हणून लेटाने जॉईन झालं मॅडम. बरं काय हरकत नाही, मी म्हंटल ना रेकॉर्डिंग बघा. तर हे आहे आपलं आर्मेचर. आपण जनित्राबद्दल शिकतोय. ठीक आहे. काल आपण काय केलेलं, ह्या आर्मेचर मधून आपण स्वतः करंट म्हणजे विद्युतधारा व्हायली, त्याच्यामुळे ते गोल गोल फिरायला लागलेलं. आज उलट करतोय आपण, त्याला फिरवणार आहे आणि त्याच्यामुळे विद्युतधारा निर्माण होणार आहे. उंचावरून पाणी पडतं खाली आणि विद्युतधारा निर्माण केली जाते. माहितीये ना तुम्हाला विद्युतधारा कशी निर्माण केली जाते, तर तेच आज आपण शिकतोय. ठीक आहे. तर बघा, हे जे आपलं काल बघितलेलं होतं ना आर्मेचर, ते इथे ना एका चक्रात केलं असतं आणि त्या चक्रावर पाणी पडायला लागलं की ते चक्र गोल 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 फिरते. तर आता नीट बघा मुलांना, हे कसं फिरते, घड्याळाच्या दिशेने फिरते. फिरायला लागलं घड्याळाच्या दिशेने. आता ह्याला आपण काय लावणार आहे, फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम. तर तो सॉरी उजव्या हाताचा नियम. तर जेवता हात घ्या तुमचा मुलांना. चला सगळेजण जेवता हात घ्या. तर आता ही आहे तुमची, असं करा आता, त्याला बाजूवाल्याकडे बोट आपण दाखवतो ना तसं दाखवा. तर ही काय आहे आपली चुंबकीय क्षेत्राची दिशा. करेक्ट. आणि आता बघा आपण काय करतोय, त्याला घड्याळाच्या दिशेने फिरवतोय ना. ही वाली एबीची जी बाजू आहे घड्याळाच्या दिशेने फिरवतोय, तर ही वर उचलली जाणार आहे. राईट. तर हा आता असं करा की अंगठावर येईल. अंगठावर आला तर दिसते ऑटोमॅटिकली जे आपलं मधलं बोट आहे आपल्या बॉडीकडे येते, स्वतःकडे येते. राईट. येते मुलांना. तर ह्याचा अर्थ माझा एबी वाला जो भाग आहे तो ए कडून बी कडे, म्हणजे तुमच्यापासून लांब आणि माझ्याकडे विद्युतधारा वाहील. आणि इकडून सीडी साठी काय होईल, सीडी साठी काय होईल, डी कडून. कारण इथे आता काय होईल, इथे आता काय होईल, इकडचा भाग वर उठलाय तर हा भाग खाली जातोय ना. म्हणजे हे मोशन आता असं आहे, दिसते, अंगठा खाली होईल सीडी साठी आणि विद्युतधारा तुमच्याकडे येते. म्हणजे आता नीट बघा, कलर बघा मुलांना, कलर बघा. आता करंट कशातून बाहेर येणार आहे, रेड मधून. आणि समजा आता हे रेड रिंग 1 ला लावले, तर रिंग 1 मधून करंट बाहेर येईल आणि मग तुमचं जे गॅल्व्हनोमीटर आहे ते एका दिशेला करंट दाखवेल. कळते आता. आता हे बघा, आपण ह्याला घड्याळाच्या दिशेने ज्यावेळी फिरवत होतो, अर्धी सायकल पूर्ण झाल्यावर आता काय बनलं, काल जसं बनलेलं सेम तसंच. एबी सीडीच्या जागी आला आणि सीडी एबीच्या जागी आला. करेक्ट. इथे पण सेम, इथे पण सेम तसंच होईल. आता करंट कुठून वाहील, DCBA मधून वाहील. राईट. कारण आपल्या जे तुमच्या ज्या डावीकडे जी आहे त्याला आपण वर घेऊन जातोय, त्याच्यामुळे करंट असाच निर्माण होणार आहे माझ्याकडेच. म्हणजे करंट कुठून येणार आहे, डी मधून सी मध्ये येणार आहे आणि परत बी मधून ए मधून माघारी येणार. तर दिसतोय आता करंट बाहेर कुठून पडेल, हा ब्ल्यू पेन मधून बाहेर पडेल. करेक्ट आहे. आणि ब्ल्यू पेन कशाला जोडलाय, ब्ल्यू पेन कशाला जोडलाय, दुसऱ्या रिंगला जोडलाय. मग एकदा करंट कशातून, एकदा करंट रेड मधून बाहेर येईल जो रिंग 1 ला जोडलाय आणि दुसऱ्यांदा ब्ल्यू मधून बाहेर येईल जो रिंग 2 ला जोडलाय. परत अर्धी सायकल कंप्लीट झाल्यावर परत रेड, परत अर्धी सायकल कंप्लीट झाल्यावर परत ब्ल्यू. असं झाल्यामुळे तुम्ही बघितलं अर्ध्या अर्ध्या सायकलसाठी, अर्ध्या अर्ध्या चक्रासाठी विद्युतधारेची दिशा बदलते. आणि अशा बदलणाऱ्या विद्युतधारेला इंग्लिशमध्ये अल्टरनेटिंग करंट म्हणतात. आणि तुमच्या पुस्तकामध्ये त्याला नाव दिलेलं आहे प्रत्यावर्ती धारा. प्रत्यावर्ती म्हणजे काय, प्रत्येक अर्ध्या चक्रासाठी विद्युतधारेची दिशा बदलते. आता हे जे तुम्हाला मी दाखवलं ना मुलांनो,
चला आता मी काय करते, हे जे तुमच्या पुस्तकातली आकृती आहे ना, ती आकृती घेऊन आता त्या आकृतीवरून आपण अजून व्यवस्थित समजून घेऊया की नक्की काय चाललंय. आपण जे काल मोटर मध्ये केलेलं होतं त्याच्या बिलकुल इथे उलट काम चाललेलं आहे, कळते? त्याचे उलट काम करतोय हे ह्याच्यामध्ये. मोटरमध्ये आपण काय केलेलं, स्वतः विद्युत धारा देऊन आपण गती निर्माण केलेली. आता इथे काय करतोय आपण, गती आपण देतोय आणि त्याच्यामुळे काय करतोय, विद्युत धारा निर्माण करतोय, राईट? तर थांबा आता मी ही आकृती घेते माझ्याकडे. अरे आपला पिरियड संपायला आला. बस 2 मिनिटं त्या मुलांना, 2 मिनिटांमध्ये हे एक्सप्लेन होईल करून. नीट बघा, हे गॅल्व्हनोमीटर कधी राईटला जाते कधी लेफ्टला जाते, कारण विद्युत धारेची दिशा बदलते, जसं मी सांगितलेलं होतं. तर आता काल जी होती तुम्हाला आठवते, इथे इथे ना हे दुभंगलेलं कडं होतं. दुभंगलेलं कडं होतं, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात स्प्लिट रिंग्स. आता हे दुभंगलेलं कडं नाहीये तुम्हाला, इथे काय आहेत, हे विद्युत वाहक कड्या, डायरेक्ट कडच आहे, त्याला कडी नाव दिलेलं आहे. ठीक आहे, तर बघा हे दिसतंय तुम्हाला. आधी बघा करंट आपला हा ए कडून बी कडे चाललाय, ए कडून बी कडे गेला, सीडी मधून बाहेर आला, तर दिसते ही तार कुठे जोडली मुलांनो, रिंग 2 ला जोडली, दिसते. मग आपली विद्युत धारा त्यावेळी कशी वाहील, ही अशी B2 कडून जाऊन इकडे वाहील विद्युत धारा. म्हणून बघा तुम्ही इथे जर ही आकृती, थांबायला थोडं मी छोटं करते आकृतीला, वरती घेऊन जाते, तर दिसते ही विद्युत धारा इकडून येते ना. तर इथे काय होते, हे बघा दिसते, हे गॅल्व्हनोमीटर तुमचं कुठे दाखवते, असं लेफ्ट कडे दाखवते. आणि आता पुढच्या अर्ध्या सायकल साठी बघा काय होते, पुढच्या अर्ध्या सायकल साठी विद्युत धारा कुठून वाहते, आता ही डी इथे येणार आहे, हा बघा डी इकडे येईल, सी इकडे येईल, बी इकडे येईल आणि ए इकडे येईल, करेक्ट आहे? तर विद्युत धारा DCBA मधून वाहून बाहेर कुठून येईल, बाहेर कुठून येईल, ए मधून. म्हणजे ऍक्च्युली इथे जो हा आहे त्याच्यातून येईल, आणि ए मात्र कुठे जोडलाय, रिंग 1 ला, R1 ला जोडलाय ना. म्हणजे त्यावेळी जी विद्युत धारा आहे ती अशी वाहील बघा मुलांना, उलटी अशा दिशेने वाहील. आणि म्हणून मग हे आपलं गॅल्व्हनोमीटर आहे, त्यावेळी हे असं राईटला जाईल. म्हणून एकदा गॅल्व्हनोमीटर लेफ्टला जाते, एकदा राईटला जाते, कारण एकदा करंट रिंग 1 मधून बाहेर येतोय, दुसऱ्यांदा करंट रिंग 2 मधून बाहेर येतोय, राईट? अशा प्रकारची जी विद्युत धारा असते त्यालाच काय म्हणतात, ते काय नाव दिलेलं होतं, ते प्रत्यावर्ती, अल्टरनेटिंग करंटला इंग्लिशमध्ये यांनी काय नाव दिलेलं होतं, हा प्रत्यावर्ती धारा. आता हे प्रत्यावर्ती धारा आणि दृष्ट धारा ह्या दोघांमधला फरक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. ठीक आहे, चला आता पटकन मुलांनो मी तुला होमवर्क सांगते काय आहे तो नोट करून घ्या. आणि आता जो होमवर्क सांगते मी तो खूप महत्वाचा आहे, त्याच्यावरच आधारित बोर्डामध्ये क्वेश्चन्स येतात बोर्डाच्या पेपरामध्ये. बघा, एक तर हे लिहायचं होतं तुम्हाला, राईट? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय, विद्युत चुंबकीय परावर्तन म्हणजे काय, परावर्तन नाही यार, काय होतं ते, थांबा, हा प्रवर्तन. विद्युत चुंबकीय प्रवर्तन म्हणजे काय, त्याचं जे उत्तर आहे ते हे लिहायचं होतं, राईट? त्याच्यानंतर ना तुम्हाला फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम लिहून आकृती पण काढायची आहे. कुठून चालू होतोय, हे बघा इथून हा चालू होतोय, उजव्या हाताचा अंगठा तर्जनी हे इथून चालू होतं, एवढाच लिहायचं आहे. त्याच्यानंतर ना हे जे आहे विद्युत जनमित्र, त्याच्यासाठी हे बघा, यांत्रिक ऊर्जेचा वापर विद्युत वाहक कुंडल त्याच्या
असा भोवती चुंबकीय क्षेत्रात फिरवण्यासाठी व त्याद्वारे वीज निर्मितीसाठी केला जातो. इथून जी सुरुवात करून ते खालीपर्यंत एकदम अगदी इथपर्यंत करायचंय मुलांना. हे फुल लिहायचंय आणि ही आकृती काढायची. हे फुल तुम्हाला लिहून आकृती काढायला 5 मार्काचा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. आता हे डिस्ट जनरेटर डीसी जनरेटर काय आहे हे आपण पुढच्या क्लासमध्ये बघूया, कारण आपली वेळ संपली, 2 मिनिटं एक्स्ट्रा पण झाली. ठीक आहे. तर पुढच्या तासामध्ये आपला हा धडा शिकवून कंप्लीट होईल आणि वेळ जर उरला तर आपण त्याचे जे खालचा जो स्वाध्याय आहे तो पण सोडू. आणि जरी पुढच्या तासात नाही